जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजीच्या जवळच असणारे माणगाववाडी येथील माणगाव फाटा मेन रोड आहे। तेथे छोटे छोटे व्यापारी आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूची दुकानं थाटली आहेत। त्यातून होणाऱ्या उत्पन्नातून ही लोक आपला व आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात। रमेश सलीम अत्तार, सलीम अब्बास अत्तार, इजाज सलीम अत्तार यांनी रात्री आपली 9 वाजता दुकानं बंद करून घरी गेले। त्यानंतर रात्री 2 ते 2:30च्या दरम्यान चोरट्यांनी आतील रोख रक्कम व दुकानातील माल असे मिळून अंदाजे 35 ते 40 हजार रुपयाची चोरी करून नुकसान केलं। हातकणंगले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर हातकणंगले पोलिसांनी येऊन पंचनामा करून तक्रार दाखल केली। पोलिसांचे पण कर्तव्य आहे, रात्रीची गस्त करणं गरजेचं आहे। त्यामुळे वारंवार अशा घडणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण राहील, परंतु हातकणंगले पोलीस खात्याचं लक्ष नसल्यानं जनतेमधून मोठ्या प्रमाणात चर्चा असून हातकणंगले पोलीस स्टेशन झोपलं आहे का? मेन रोडवर चोऱ्या व्हायला लागल्या आहेत, तर सदर बाबीकडे DYSP SP साहेबांनी लक्ष घालून हातकणंगले पोलीस खात्याला जागा करावी अशी मागणी होती। याबाबतीत वरिष्ठांनी जातीने लक्ष द्यावं असं जनमानसातून बोललं जातं। नुकसान झालेल्या संबंधितांना लवकरच न्याय मिळवून द्यावा असं जनतेची मागणी आहे। सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।